मशीनमधून मतचोरी करतात अशा शब्दात बच्चू कडूंनी टीका केली आहे। निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा घोळ नसला पाहिजे असं देखील बच्चू कडू म्हणाले। आयुक्तांना गड्डी भेटली असेल असं विधान बच्चू कडूंनी केलंय। तर ईव्हीएम मशीनचा घोळ नसला पाहिजे। नामर्दाची औलाद आहे सध्या, सगळे मशीनासमोर करतात, मशीनमधून चोरी करतात। म्हणजे इमानदारीचं होट आहे ते कुठं? तुम्ही साधा निवडणूक आयोगाला मला प्रश्न आहे त्याला का तुम्ही थोडे जरी डोकं असेल, तुम्हाला अक्कल चौथा वर्ग पास असेल तर तुम्ही एक सांगा, संविधान काय म्हणतंय? संविधानामध्ये मताचा अधिकार जेव्हा दिला तर मत आमचं आम्हाला भेटलं का नाही भेटलं एवढा अधिकार संविधानानं मतदाराला दिलेला आहे। आज तुम्ही दाखवू शकता का? सांगा का माझं मत मला भेटलं का नाही भेटलं? मी ज्याला मत मारायला ठरलं होतं त्यालाच ते मत गेलं का दुसऱ्या गेलं? सांगू शकता निवडणूक आयोग? पण सगळे नालायक बिलकुल। गड्डी भेटली असं आयुक्ताला सुरू आहे त्यांची सगळी लपटे। मला वाटतं बच्चू कडूच मर्दाची औलाद आहे या महाराष्ट्रात, एकच मला वाटतं। नामर्द, मर्द, शंड अशा प्रकारच्या कोट्या करण्यात आणि वात्रट बोलण्यात प्रसिद्धी मिळते असा काही नेत्यांचा समज आहे। त्याला आधार लागत नाही, पुरावा लागत नाही। आता नामर्दाची औलाद आहे की काय आहे बच्चूंना दाखवायला लागेल मर्द लोकांना। त्यासाठी बच्चूंनी चॅलेंज स्वीकारावं। मग मर्द आहेत की नामर्द आहेत आम्ही दाखवून देतो। बरं, गड्डी दिली, काही संकेत आहेत? रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरनं उचलबांगडी करण्यात आली आहे। अमोल मिटकरी यांचीही प्रवक्तेपदावरनं उचलबांगडी करण्यात आली आहे। सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रवादीकडनं नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे, सूरज चव्हाण यांची देखील नावं आहेत।